आजूबाजूच्या 8 गावातील एकूण 8 संघ या स्पर्धेत दाखल होणार आहेत। त्यांचे सामने देखील आपण अनुभवणार आहोत। एसएसपीएम प्रीमियर लीग 2025चा रणसंग्राम आपण या मैदानावरती पाहतोय। समालोचन कक्षातून मी मराठी समालोचक समीर राणे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो करेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना समालोचन कक्षातून लाख लाख शुभेच्छा। मैदानावरती आजच्या दिवसातील दुसरा सामना तानाजी रसम सर, वेलकम, तुमचं स्वागत आहे। गतवर्षी तानाजी रसम सरांनी या संपूर्ण स्पर्धेत गुणलेखकाची चोख जबाबदारी पार पाडली होती। आज आजच्या दिवसात ते दाखल झालेत। साहेब आपल्याला देखील वेलकम। समीर थैंक यू। आइए मैन ऑफ द मैच के लिए शुरू के माहौल पर एक बेहतरीन माहौल मैदान पर 21 गेंदों पर लगभग 45 की जो कि बैटिंग मैदान पर सौरभ सौरभ कसं वाटतं तुला इकडे खेळून आणि किती वर्ष तू खेळते इकडे? 2 वर्ष खेळतोय, चांगलं वाटतंय की। आज काय ठरवलं घरी येऊन? आज काय नाही, जस्ट नॉर्मल। ठीक आहे, ओके। पाटील साहेबचे शुभ असते मॅन ऑफ द मॅच सौरभ दिले जाते। पाटील साहेब यांच्या शुभ असते मॅन ऑफ द मॅच सौरभ एक आकर्षक ट्रॉफी आणि एसएसपीएम प्रीमियर लीगची एक आकर्षक जर्सी। सौरभ तिकडे बघ। थँक्यू, ऑल द बेस्ट सौरभ पुढच्या सामन्यासाठी। सलामीची जोडी मैदानात हर्षद आणि त्याच्या देवेंद्र गाडीगावकर। यावेळी मात्र फटका सजला होता, फटका फसला असं वाटत होतं, परंतु क्षेत्ररक्षकाला चकवा दे चेंडूचा प्रवास। त्यानंतर पायाने अडवलेला हा चेंडू सीमारेषेजवळ परतीची फेक करण्यासाठी सज्ज झालाय। तोपर्यंत यावेळी 2 धावा घेतल्या गेल्यात, 3 धावा घेतल्या गेल्यात। पहिल्या चेंडूवरती तिहेरीचा सुरेख फटका, 3 धावा देणारा हा फटका। गोलंदाज वैभव परब म्हणजे सुरुवातीपासून आक्रमण करायचा असा इरादा यावेळी सुरुवातीचे सलामीवीर हर्षद आणि देवेंद्र गाडीगावकर यांचा आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय। पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी वैभव परब म्हणजे प्रतिस्पर्धी संघाचा हुकमी एका वैभव परब याच्या गोलंदाजीवरती आपण अटॅक करायचं, म्हणजे येणाऱ्या गोलंदाजांवरती थोडा दबाव निर्माण करता येईल अशी रणनीती असेल सलामीवीरांची। अमित काराने नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी निमंत्रण देण्यात आलंय प्रतिस्पर्धी संघाला, अर्थातच स्वामी समर्थ वॉरियर्स क्रिकेट संघाला। यावेळी मात्र सुरेख फटका पासलाय, क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल टिपला गेलाय, गडी होईल बाद। पहिल्या गड्याचं होतंय पतन। सुरेख गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती 3 धावा घेतल्या गेल्या। त्यानंतरच्या पहिला चेंडू खेळत असताना फलंदाज देवेंद्र गाडीगावकर यावं लागेल पहिल्या खुर्चीचा मानकरी डीजेचं गाणं ऐकत गुणगुणत। थँक्यू डीजे। नवीन फलंदाज अमोल परब स्ट्राइक एंड वरती खेळण्यासाठी सज्ज होतील अमोल परब। सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल क्षेत्ररक्षक नागेश साहिलचा दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण मैदानात पाहिले। एक गडी बाद करण्यात यशस्वी झाले आहेत गोलंदाज वैभव परब, त्यांना सुरेख साथ देत आहेत त्यांचे क्षेत्ररक्षक। परंतु नवीन आलेला फलंदाज मधल्या फळीतील फलंदाज क्रमांक 3चा फलंदाज यावेळी स्ट्राइक एंड वरती खेळण्यासाठी सज्ज होईल अमोल परब। गोलंदाजच्या आक्रमणावरती सफलता प्राप्त गोलंदाज वैभव परब। यावेळी मात्र चेंडूवरती बोट फिरली होती, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळसा घेणारा हा चेंडू सुरेख यष्टीरक्षकाच्या हातात सुपूर्द केला गेलाय। अर्थातच निर्धाव चेंडूची ही समाप्ती मैदानावरती। या संपूर्ण सामन्यात जो गोलंदाज निर्धाव षटक हाताळेल त्याच्यासाठी 15 वडापाव सन्माननीय अनिल कुडपकर सर यांच्याकडून। यावेळी पुन्हा एकदा पुढे सरसावत एक सन्मानजनक फटका खेळायचा होता, पदलाली ते जरूर दाखवलं गेलं होतं, परंतु फुटवर काहीसं कमी प्रमाणात आपल्याला वापरात अंमलात आलेलं पाहायला मिळतंय। बॅटचा बॉलचा संपर्क नाही झालाय, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय। सुरेख गोलंदाजी पहिल्या चेंडूचा विचार केला तर 3 धावांसाठी टोकलेला तो फटका, त्यानंतर हर्षद नाईक नॉन स्ट्राइक एंडवरून हे सर्व काही चित्र पाहतोय। बाद झालेला देवेंद्र आणि त्यानं
त्यानंतर अमोल मात्र सलग 2 चेंडू निर्धाव खेळतोय. वैभव परबने यानंतर जर गडी बाद केला तर SSPM मॅनेजमेंट कडून वैभव परबसाठी 3000 रुपये पारितोषिक आणि वैभव परबच्या विरोधात जो फलंदाज षटकार ठोकेल त्याला प्रत्येक षटकाराला 2000 रुपये पारितोषिक पुरस्कृत केले गेले आहे. म्हणजे वैभवला या ठिकाणी नामोहरण करून सोडायचं आहे. म्हणजे आजच्या पहिल्या सामन्यात विचार केला चौकार षटकार पाहायला मिळाले, त्यानंतर मॅनेजमेंटने मात्र आता या सामन्यापासून स्पर्धेत रोमांच वाढवायला सुरुवात केली आहे. बक्षिसांची खैरात असलेली ही स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय. म्हणजे वैभवच्या विरोधात जाऊन ही रणनीती आखायची आहे. यावर्षी काही झालं तरी वैभवला मेगा पॅनल पर्यंत जायला द्यायचं नाही आहे अशी रणनीती आहे. फटका फसला होता, क्षेत्ररक्षकांची थोडीफार ढिलाई, तोपर्यंत मैदानात 2 धावा घेण्याची सुसंधी आपण पाहतोय. या 2 धावांनी संघिक धावफलकाचा विचार केला तर 7 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त होतोय, माघारी पडतोय. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवणारी जो आश्वासक मोठा फटका होता पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात, त्या फटक्यापासून वंचित ठेवणारी गोलंदाजी ही वैभव परब याची पहिल्या षटकात आपण पाहिली. 1 गडी बाद 7 धावा धावफलकावरती. येस, थँक्यू डीजे. गोलंदाज विशाल सावंत, ज्या वैभवने सुरुवात करून दिली त्याच प्रकारची गोलंदाजी मी करेन असा आत्मविश्वास निश्चित असेल या गोलंदाजाचा, अर्थातच विशाल सावंत. परंतु स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय फलंदाज हर्षद याला, तर नॉन स्ट्राईक एंडवरती अमोल परब. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात म्हणजे मोठे फटके हवे होते ते कुठेतरी मात्र पाहायला मिळाले नाही आहेत. परंतु इथून पुढे मोठ्या फटक्यांची गरज असेल आणि तीच गरज यावेळी पूर्ण केली जाईल आपल्या संघासाठी, अर्थातच स्वामी समर्थ वॉरियर्स क्रिकेट संघासाठी. यावेळी मात्र इंटू द ब्लॉक ऑल पद्धतीचा चेंडू जर फलंदाजाने पदललित दाखवलं असतं तर कदाचित फुलटॉस होऊ शकला असता हा चेंडू. परंतु फलंदाज हा मैदानावरती निर्धाव चेंडू खेळतोय. एका दुसऱ्या षटकाची सुरुवात एका सुंदर अशा निर्धाव चेंडूने आपण पाहतोय. पुन्हा एकदा पुढे सरसावट टोलवायचा होता, बॅटचा बॉलचा संपर्क नाही आहे. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर जाणारा हा चेंडू पंचांनी मात्र अवैध ठरवलाय. अवांतरची 1 धाव मिळेल आणि एका धावेने सांघिक धावफलक 8 धावा धावफलकावरती. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना स्वामी समर्थ वॉरियर्स क्रिकेट संघ यावेळी सन्मान दिलाय. फटका फसला होता, पॉईंट क्षेत्रात झालेला हा गलतानपणा. कदाचित हे गलतानपणा या चुका तुम्हाला येणाऱ्या वेळेत महागड्या ठरतील, कारण जितो कॅच जितो बॅच असं म्हटलं जातं. आणि फलंदाजाचं आयुष्य हे एका चेंडूचं असतं आणि त्या चेंडूवर जर तुम्ही फलंदाजाला जीवदान दिलं तर येणाऱ्या वेळेत तुम्हाला समजून जाईल की मिळालेल्या जीवदानाचा फायदा हा फलंदाज कशा प्रकारे उठवेल. यावेळी तेच तर हर चेंडू, यावेळी वेगाचा अंदाज नव्हता फलंदाज अमोल याला, बॅटचा बॉलचा संपर्क नाही झालाय, निर्धाव चेंडू आलाय. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज विशाल यांची. संगीत धावफलक स्थिरावले 9 धावांवरती. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. यावेळी मात्र सन्मान दिला गेला आहे. पॉईंट आणि कव्हरच्या मधून चेंडूचा प्रवास, डीपमधून क्षेत्ररक्षक आलाय. फक्त एका धावेवरती समाधान मानले गेले. एका धावेने संघिक धावफलक दुहेरीत परावर्तित. 10 धावा धावफलकावरती. प्रथम फलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर एक मोठं आश्वासन देणारं धावफलक उभा राहायचं आहे आणि ते धावफलक उभारत असताना या मैदानावरती 60 ते 65 धावा देखील कमी पडतील. यावेळी मात्र आडव्या बॅटने फटका टोलवायचा होता. डीप मिड विकेट स्क्वेअरलेग क्षेत्रात चेंडूचा प्रवास घडवून आणायचा होता. परंतु अपवादात्मक ठरलेली ही गोलंदाजी एका सुंदर अशा निर्धाव चेंडूची समाप्ती आपण पाहतोय. या षटकात कमाल करणारी गोलंदाजी विशाल सावंत नामक गोलंदाज मॅन फ्रॉम कोटले यावेळी मैदानावरती सुरेख कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे पहिल्या षटकात वैभव परबने 7 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला, त्यानंतर विशाल सावंत आतापर्यंत 3 धावा खर्च करतोय आणि हा शेवटचा चेंडू निश्चितपणे फलंदाजांनी सोडून दिलाय आणि त्यानंतर यष्टीरक्षकाकडून देखील हा चेंडू सुटलाय. म्हणजे यष्टीरक्षक देखील बीट झालेत. एकूण 2 धावा, 22च्या स्वरूपातील 1 धाव आणि अवांतरच्या स्वरूपातील 1 धाव, अशा एकूण 2 धावांनी सांघिक धावफलक 12 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. सुंदर गोलंदाजी, सुंदर फलंदाजी या संपूर्ण स्पर्धेदरम्यान या संपूर्ण SSPM मेडिकल कॉलेजचा सर्व स्टाफ या मैदानावरती येणारे 3 दिवस खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मात्र चेंडू टोलवायचा होता. सुरुवातीचे 5 चेंडू हे
सुरक्षितप्रमाणे हाताळले. त्यानंतर शेवटचा चेंडू टाकत असताना लाईन भरकटलेली गोलंदाजी ही विशाल याची आपण पाहतोय. जी स्तुती सुमन विशालसाठी वाहिली जात होती ती शेवटच्या 2 चेंडूंवरती कुठेतरी आपल्याला कोमेजताना पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र सुरेख चेंडू तेज तर्रार चेंडू होता. चेंडू येणे अगोदर बॅट फिरवली गेली अमोलच्या माध्यमातून. अजून एक निर्धाव चेंडू आलाय. अर्थातच 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ माघारी पडलाय. प्रथम फलंदाजी करत असताना 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकात आलेल्या 7 धावा आणि दुसऱ्या षटकात विशाल सबन मात्र कमालीची गोलंदाजी करतोय. 3 चेंडू जरूर अवांतर हाताळले, फक्त 6 धावा खर्च केले आहेत. ऐकूया तोपर्यंत डीजे. थँक्यू काका. अमित वंजारे मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. अमित वंजारेने जर झेल टिपला तर कुडपकर काका यांच्याकडून 12 पुरणपोळ्या देण्यात येतील फक्त अमित वंजारेसाठी. गोलंदाज नागेश साहिल, स्ट्राईक एंडवरती फलंदाज हर्षद नाईक जो सलामीला आलाय. आतापर्यंत 4 चेंडू खेळलाय, 4 चेंडू 4 धावा त्याच्या बॅटमधून. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती सजलेला फटका, डीप मिड विकेट क्षेत्रात चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षक आलाय. परतीची फेक होईल. दुसऱ्या जोखीमग्रस्त दुसऱ्या धावेकडे वळलेली पावलं ही मात्र सक्सेस. 2 धावा करतायत आणि या रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती पूर्ण केलेल्या 2 धावांनी संघिक धावफलक 15 धावा धावफलकावरती. या इथून पुढे प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा मानस कर्णधाराने कानमंत्र जो दिलाय, प्रत्येक चेंडूवरती धाव घ्या, धाव येणं खूप गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर 55-60 धावांचं आव्हान देखील प्रतिस्पर्धी संघाच्या तुलनेत कुठेतरी कमी भासेल हा इरादा दिलाय. फुलटॉस चेंडूवरती फसलेला हा फटका स्वतः यष्टीरक्षक वैभव परब झेल खाली आणि यावेळी चुकी होणार नाही आहे. दुखापतग्रस्त वैभव परब चेंडूपर्यंत पोहोचलाय, झेल टिपला गेलाय. अजून एका गड्याचं होईल पतन. 2 गडी बाद, संघिक धावफलक 15 धावा. यस, थँक्यू डीजे. 2 गडी बाद झाल्यात. त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज यांच्यावरती आता जबाबदारी येऊन पोहोचली आहे. अमोल परब आणि अमित काराने अशी जोडी आपण मैदानात पाहणार आहोत. मॅन फ्रॉम कट्टा अमित काराने स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी सज्ज होतील. तर एका बाजूने गोलंदाजच्या आक्रमणावरती आपण पाहतोय गोलंदाज नागेश साहिल याला पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतरच्या चेंडूवरती गडी बाद केला गेलाय. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत अमित काराने. गोलंदाज नागेश साहिल आल्या बहुधा मोठा फटका खेळायचा होता. दुधा मनस्थितीत फलंदाज आढळून आला. त्यानंतर ऐनमुखेच्या क्षणी चेंडूचा वेग जाणला. त्यानंतर सन्मान देत घेतली गेलेली 1 धाव ही मात्र आपल्या संघासाठी फायदेशीर ठरेल. आणि त्यानंतर एका धावेने संघिक धावफलक, एका धावेचा बदल धावफलकावरती, एका धावेचा चेंज, एका धावेचं परिवर्तन आपण पाहतोय. 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. अतिशय किफायतशीर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी ही गोलंदाजी. आतापर्यंत अर्ध्या इनिंगचा खेळ माघारी पडलाय, म्हणजेच 15 चेंडूंचा खेळ माघारी पडलाय. एकही मोठा फटका आला नाहीये. यावेळी मात्र डेस्केअर लेग क्षेत्रात चेंडूचा प्रवास झालाय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये विशाल सावंत. जोपर्यंत परतीची फेक होईल तोपर्यंत फक्त 1च धाव आणि एका धावेने सांघिक धावफलक 17 धावा. जो पहिला सामना आपण पाहिला, पहिल्या सामन्यात तब्बल 74 धावा ठोकल्या गेल्यात. म्हणजे तिथून आपल्याला लक्षात आलंय की या मैदानावरती आज धावांचा डोंगर उभारणारे रती महारथी फलंदाज या आजच्या दिवसात, उद्याच्या दिवसात, परवाच्या दिवसात म्हणजे 3 दिवसात खेळताना आपल्याला निश्चितपणे या स्पर्धेत पाहायला मिळतील.
यावेळी मात्र सुरेख फटका, फटक्याचा या ठिकाणी मात्र नियंत्रण, ताबा चुकलाय फलंदाजाचा आणि चेंडू घोषांकित क्षेत्रात गेलाय 2 धावांसाठी. थोडासा फाईन खेळलेला हा फटका अमित कारनेच्या बॅटमधून दुहेरीचा फटका सजलाय आणि 2 धावांनी सांघिक धावफलक 19 धावा. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार या नात्याने फलंदाजी करत असताना अमित कारने, त्यामुळे थोडंसं दडपण असेल गोलंदाज नागेश साहिल यांच्यावरती, परंतु हे दडपण झुगारून तुम्हाला मैदानात कार्य करून दाखवायचं आहे. संघनायकाने संघ साथीदारांनी दाखवलेला विश्वास हा भारी भक्कम ठरवायचा आहे आणि त्याच प्रकारची गोलंदाजी ही तुमच्याकडून अपेक्षित. स्पेलची सांगता करणारा चेंडू घेऊन गोलंदाज नागेश साहिल. यावेळी मात्र बॅटची कट घेत, आतली कट घेत चेंडू गोशांकित क्षेत्राच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. शेवटच्या चेंडूवर आल्या 2 धावांनी सांघिक धावफलकाचा जर विचार केला तर 3 षटकांचा खेळ माघारी, प्रति षटक 7च्या सरासरीने 2 गडी बाद 21 धावा धावफलकावरती. यस, थँक्यू डीजे. अमित वंजारे साहेबांसाठी जर झेल टिपला तर 12 पुरणपोळ्या कुडपकर सर यांच्याकडून आणि सलग 6 चेंडू 6 षटकार ठोकणाऱ्या फलंदाज तर सुवर्ण संधी आहे. आज जरी गुरुवार असला तरी उद्या शुक्रवार आहे, त्यामुळे आज घेतलेली कोंबडी ही उद्या आपण खाऊ शकतो. कुडपकर साहेबांची बक्षिसं लावली जातात परंतु आगळी वेगळी आहेत आणि गोलंदाजच्या आक्रमणावरती स्पेलची सांगता करण्यासाठी अंतिम षटक आहे. वैभव परबच्या स्पेलची सांगता करणारं अजून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज वैभव परब चॅलेंज ओव्हर आहे. या षटकात 10 धावा करायच्यात. वैभव परबने चांगलं जाणलंय या षटकात येणाऱ्या धावा खूप महत्वाच्या ठरतील. विजय आणि पराजयातील दुवा ठरणाऱ्या धावा असतील हे चांगलं जाणतोय, कारण सिंधुदुर्ग स्तरावरती खेळत असताना अनेक स्पर्धा खेळण्याचा अनुभव हा वैभव परब असेल. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार अमित कारने अनेक वेळा सिंधुदुर्ग जिल्ह्याचं, आपापल्या गावाचं, आपापल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळाले. परंतु आजचा दिवस असा आहे, SSPM मेडिकल कॉलेजचा हा सोहळा आहे आणि या सोहळ्यात तुम्हाला त्यामध्ये प्रतिनिधित्व करायचं आहे. आपल्या संघाला थेट मेगा पॅनलपर्यंत घेऊन जायचं आहे. त्यासाठी 8 संघात होऊ घातलेली ही झुंज आपण आजपासून या मैदानावरती अनुभवणार आहोत. या 2 संघांचा विचार केला, त्यापेक्षा ह्या 2 कर्णधारांचा विचार केला तर गत वर्षीमध्ये मेगा फायनल सामना या 2 संघ कर्णधारांमध्ये झाला होता. यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर अनपेक्षित अशी उसळी पंच मयूर पेडणेकर यांच्याकडून दोन्ही बाहू खोलले गेले आहेत. अर्थातच अवांतरचा इशारा आलाय आणि अवांतरच्या 1 धावेने सांघिक धावफलक 23 धावा धावफलकावरती, माफ करा 24 धावा धावफलकावरती. गोलंदाजचं पुन्हा एकदा वैभव परब. यावेळी मात्र ओरपी चेंडू, त्याच्यावरती सजलेला हा अमितच्या बॅटमधून फटका. अमोल वंजारे चेंडूच्या मागे, परंतु चेंडूने मात्र या ठिकाणी कलाटणी घेतली. वळसा घेत जाणारा हा चेंडू घोषांकित क्षेत्राची निवड आणि या 2 धावांनी सांघिक धावफलक 26 धावा धावफलकावरती. इथून पुढे डावाला सावरायचं आहे. एका दुसऱ्या फलंदाजाला जोखीम ही पत्करावी लागेल मैदानावरती. आतापर्यंत जर इनिंगचा विचार केला तर 2 धावा ह्या जास्तीत जास्त पहिल्या चेंडूवर फक्त 3 धावा घेतल्या गेल्यात. त्यानंतर अवांतरच्या आतापर्यंत 4-5 धावा आल्यात. जर अमित कारने किंवा फलंदाज अमोल परबने षटकार ठोकला तर 500 रुपये पारितोषिक आणि गडी बाद केला तर वैभवसाठी 500 रुपये. यावेळी मात्र सुरेख फटका, त्याच्यावरती सन्मान दिला गेला आहे. तो रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती 1 धाव पूर्ण आणि एकेरीची पावलं ही जोखीमग्रस्त दुहेरी धावेकडे वळली आहेत आणि या 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या आहेत. म्हणजे दिवसाढवळ्या धावांची होणारी ही चोरी आपण या मैदानावरती पाहतोय. 2 धावांनी सांघिक धावफलक 28 धावा. अनुभव काय सांगतो तर या चॅलेंजच्या षटकामध्ये आपल्याला 10 धावा कंप्लीट करायचे आहेत आणि त्यासाठी हे अमित कारने आणि नागेश यांचे, अमोल यांचे आपण प्रयत्न मैदानावरती पाहतोय. 3 चेंडूत आतापर्यंत 7 धावा कंप्लीट झाल्या आहेत. म्हणजे येणारे 3 चेंडूत 3 धावा घ्यायच्या आहेत. यावेळी मात्र पायावरती आदळलेला चेंडू अमित कारनेच्या बॅटचा स्पर्श नाही झालाय. निश्चितपणे पंचांचा इशारा येणं अजून बाकी असेल. काही इशारा येईल पंचांचा बॅटच्या माध्यमातून धावा आहेत की लेग बाईचा इशारा आलाय आणि या ठिकाणी 1 धाव मिळते. 1 धावेने सांघिक धावफलक 29 धावा. 29 धावा धावफलकावरती. गोलंदाज वैभव परब, स्ट्राईक एंडवरती फलंदाज अमोल परब.
त्यावेळी अमोल आता देखील सन्मान देतोय. पहिल्या दुसऱ्या षटकात हे ठीक होतं, परंतु इथून पुढे तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत. प्रतिस्पर्धी संघासमोर तुम्हाला एक मोठं फायटिंग टोटल उभा राहायचं आहे, जेणेकरून प्रतिस्पर्धी संघाला धावांचा पाठलाग करणं हे कठीण होईल. अशा प्रकारची फलंदाजी तुमच्याकडून होणं अपेक्षित असेल. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा जर विचार केला SSPM स्ट्रायकर क्रिकेट संघाचा, तर आपण पाहतोय की प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखायचं आहे, जेणेकरून आपल्याला दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करणं सोपं होईल. अशी रणनीती जी आखली होती ती आतापर्यंत अंमलात आणली गेली आहे. यावेळी तेज तर्रार चेंडू, क्षेत्ररक्षकांची साथ नाही आहे. अमोलने मात्र गलतानपणा केलाय. कुडपकर काका झेल नाही, परंतु हा चेंडू जरी अडवला असता तरी देखील 2 धावा वाचल्या असत्या आणि या 2 धावांनी सांघिक धावफलक 33 धावा, धावफलकावरती 34 धावा, अवांतरच्या स्वरूपाची 1 धाव. सुरेख फलंदाजी मैदानावरती म्हणावी लागेल. जो वैभव परब सहजासहजी या 10 धाव होऊ देणार नाही आहे असं वाटलं होतं, तो वैभव परब कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तब्बल 13 धावा म्हणजे निश्चितपणे प्लस होतील. फलंदाजी करणाऱ्या संघाला या षटकाचा फायदा होईल. अमित कारणे देखील जाणले, या षटकात जर आपण एकेरी दुहेरीवरती भर दिला तर येणाऱ्या 6 चेंडूत कमीत कमी 20-25 धावा आपण करू शकतो. यावेळी गलतानपणा झालाय. अमित कारणे प्रेझेन्स ऑफ माइंड. यावेळी तुमचं मात्र डोकं खूप शांत असणं गरजेचं आहे. मैदानावरती अमोलकडून गलतानपणा झालाय. अमोलने स्ट्राईक सोडायला नको होती आणि अमितला देखील गरज नव्हती या चेंडूवरती धाव घ्यायची. करण्या षटकातील शेवटचा चेंडू होता. या चेंडूवरती धाव घेणं तेवढंसं गरजेचं नव्हतं, परंतु अमोलच्या पायाला कुठेतरी गुदगुली झाली आणि तो प्रेशर अमोलला मात्र या मैदानावरती पेलता आला नाही आहे. 4 षटकांचा खेळ माघारी. प्लस झालेल्या एकूण धावा आपल्याला निश्चितपणे सांगितल्या जातील. 6 धावा प्लस होतील. तब्बल 19 धावा या षटकात. सलग 3 षटकार मारणाऱ्या खेळाडूसाठी हॉटेल अप्पर डेक कणकवली येथे 2 जणांसाठी मोफत डिनर देण्यात येईल. तसेच सलग 3 विकेट काढणाऱ्या खेळाडूस हॉटेल अप्पर डेक कणकवली ते 2 जणांसाठी मोफत डिनर देण्यात येईल. 15 मार्च पर्यंत व्हॅलिडिटी असेल. कुपन देण्यात येईल आपल्याला. मागच्या वर्षी देखील ही ऑफर होती. अंजली नलावडे मॅडम यांच्या माध्यमातून हे पारितोषिक पुरस्कृत केले गेले आहे. 4 षटकांचा खेळ माघारी. सांघिक धावफलक 40 धावा धावफलकावरती. गोलंदाज शेवटचं षटक हाताळण्यासाठी भारी भक्कम विश्वास लॉक्सचं षटक आहे. गोलंदाज मॅन फ्रॉम ओसरगाव विनय परब सर गोलंदाजच्या आक्रमणावरती. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. स्लॉकचं षटक आहे. या षटकात मात्र गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल. सहजासहजी मोठे फटके खेळू देणार नाही हा फलंदाज आणि वाचण्याचा प्रयत्न करत असताना गोलंदाजाची भरकटलेली लाईन लेंथ आपण पाहतोय. भरकटलेल्या दिशेवरती पंचांनी बोट ठेवलाय आणि सांघिक धावफलक परावर्तित झाले. 41 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्याच्या अमित कारणेकडून खूप साऱ्या आशा अपेक्षा होत्या. मोठ्या फटक्यांपासून त्यांनी पल्लवित करायला हवं होतं, परंतु तो अमित कारणे कुठेतरी नाराज होतोय आणि खिन्न मदनाने तंबूच्या आश्रयाला. यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. पुढे सरसवत मोठा फटका खेळायचा होता. बॅट चिकट, अमोलच्या बॅट चिकट आणि विकेट किपरने घेतलेला झेल. यावेळी फलंदाजाचा संपतोय खेळ. 4 चेंडूंचा 4 गडी बाद. सांघिक धावफलक 41 धावा धावफलकावरती. तेजस नलावडेने जर या चेंडूवरती षटकार ठोकला तर अनिल कुडपकर साहेब यांच्याकडून 2 लिटर दूध हे फक्त तेजस साठी ऑफर आहे. स्ट्राइक एंड वरती तेजस आहे. अनिल सरांचा खूप जवळचा मित्र आहे आणि अनिल सरांची खासियत आहे, जे जवळचे मित्र आहेत त्यांच्यासाठी ते पारितोषिक पुरस्कृत करतात. परंतु आमचे पाटील सर पहा, सदाबहार व्यक्तिमत्व. पाटील सर स्माइली किंग बोललं तरी वावगं ठरणार नाही आहे. स्पर्धेच्या दिवसात नाही, अन्य कोणत्याही दिवसात जरी आम्ही या ठिकाणी आलो तरी खास गळे भेट असते त्यांची. पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती तेजससाठी हा चेंडू. यावेळी मात्र 1 धाव घेण्याचा प्रयत्न असेल तेजसच्या माध्यमातून, परंतु परतीची फेक होईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सक्सेस झालाय. 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. 2 धावा आल्या आहेत. 2 लिटर दूध वाचलंय आपल्या सरांचं आणि या 2 धावांनी सांघिक धावफलक 43 धावा. पहिला चेंडू अवांतर होता, त्यानंतर मात्र फलंदाज बाद झाला.
आणि त्यानंतरच्या चेंडूवरती आले आले तेजसच्या बॅटमधून दुहेरीचा फटका आलाय. संघिक धावफलक 43 धावा ह्या धावफलकावरती जोडल्या गेल्या. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा तेजस डावखुराताचा बॅटर आहे, ज्याच्याकडे संधी आहे मोठे फटके खेळण्याची. यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा होता. धीम्या गतीने चेंडू हाताळला गेलाय. बॅटचा बॉलचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. षटक क्रमांक 5 मधील क्रमांक 3 चेंडू हा निर्धाव आलाय, म्हणजे वापसी केली जाईल. विनय परबच्या माध्यमातून देखील प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर ज्या 6 धावा प्लस झाल्या आहेत त्या खूप महत्त्वपूर्ण ठरतील फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. यष्टीरक्षक वारंवार फंबल होत आहेत, ज्यांच्याकडून या चुका कधी मात्र माफ केल्या जाणार नाहीत. अशा चुका होत आहेत त्यांच्याकडून. बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते, बॅटकट आहे, बॅटकटच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि एका धावेने सांघिक धावफलक 44 धावा. 44 धावा धावफलकावरती. 4 गडी बाद झाले आहेत. मिली निल्सन फिगर आपण पाहतोय धावफलकावरती. स्ट्राईक एंडवरती फलंदाज निलेश बोबाटे. अंतिम या इनिंगची सांगता करणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूंवरती जर एखाद दुसरा मोठा फटका आला तर निश्चितपणे या सामन्यात चुरस निर्माण होईल आणि तो ऑक्सिजनचं काम करून देणारा मोठा फटका गरजेचा असेल. मैदानावरती अंतिम क्षमता फलंदाज निलेशमध्ये आहे. फुलटॉस चेंडू पुढे सरसावत चेंडूवरती सन्मान दिला गेलाय. नॉन स्ट्राईक एंडवरती घडामोड घडली आहे. यावेळी मात्र धावबादची शिकार ठरलाय. नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज निलेश बोबाटे 5व्या गड्याचं होते पतन. सांघिक धावफलक स्थिरावलाय 44 धावा. अंतिम एका चेंडूचा खेळ असेल बाकी. गोलंदाज तयार असेल. गोलंदाजच्या आक्रमणावरती विनय परब. प्रतिस्पर्धी संघासमोर किती धावांचं आव्हान उभं केलं जाईल हे या चेंडूवरती निश्चितपणे आपल्याला समजेल. अर्थातच या इनिंगची सांगता करणारा, षटकाची भैरवी घालणारा चेंडू घेऊन गोलंदाज विनय परब. हा चेंडू सोडून दिला गेलाय. फलंदाज तेजसकडून अवांतरचा इशारा, म्हणजे हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल गोलंदाज विनय याला. सांघिक धावफलक 45 धावांवरती येऊन ठेपलाय. शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका, ऑक्सिजनचं काम करून देणारा तो एक मोठा फटका तेजसकडून अपेक्षित असेल. यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा होता. बॅटचा बॉलचा संपर्क झाला नाही आहे. स्ट्राईक एंडवरती घडली आहे घडामोड. डेंजर झोनच्या दिशेने दिसत असणारा फलंदाज या ठिकाणी यष्टीचित होतोय आणि बाद झालेला फलंदाज तेजस नलावडे खिन्न बदनाने तंबूच्या आसऱ्याला. आता मात्र 30ला 46 धावांची असेल गरज. 30 चेंडू 46 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. मायक्रोफोनवर बदलणारा आवाज योगेश परब आणि कृष्णा देवजी सर. धन्यवाद.
कल्पनेतून चालू असलेली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ आज समाप्त झालाय. पहिल्या इनिंगमध्ये स्वामी समर्थ वॉरियर्स क्रिकेट संघानं 30 चेंडूमध्ये 45 धावांचा या ठिकाणी मात्र मजल मारत 46 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय. ते मात्र SSPM स्ट्रायकर क्रिकेट संघाला. दोन्ही क्रिकेट संघ विचार केला तर गती गेल्या वर्षीचे एक रनरअप आणि विनरचा संघ आज परस्परांविरोधात तीच लढत घेऊन सज्ज होत आहेत. सुरुवातीला जर 45 तर बनले 46 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि सलामीची बिनीची जोडी या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या खेळाडूंना आपल्या फलंदाजी गोलंदाजीनं अष्टपैलू कामगिरीनं गणेशजी राऊळ ही स्पर्धा ज्यानं गाजवली तो वैभव परब सज्ज होईल आणि त्याच्या साथीला नवीन फलंदाच्या मैदानावर ब्रह्मांड नायक टॉस विन झालाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारेल आणि प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजी करावी लागेल. जो खेळाडू सलग 3 षटकार 3 गडी बाद करेल त्याला या ठिकाणी मात्र स्पर्धा संपेपर्यंत ज्या खेळाडूला या ठिकाणी 6 जिवंत कोंबडी आपल्याला बघायला मिळतील आणि त्याचबरोबर जो खेळाडू 6 चेंडू 6 षटकार डोकेल त्याला 6 कोंबडी आपल्याला बघायला मिळतील आणि 3 गडी बाद करेल 3 षटकार लागोपाठ टोलवेल त्याला मात्र नलवडे मॅडम यांच्याकडून या ठिकाणी अप्परडे हॉटेलमध्ये 15 मार्च पर्यंत या ठिकाणी ऑफर आहे. ती फ्री डिनर असेल. सामना चालू होतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. आमच्या मान्यवर कक्षेच्या एंडकडनं संघाचा कर्णधार वर्सेस कर्णधार लढत आपल्याला बघायला मिळेल. समोर आहे वैभव आणि मान्यवर कक्षाच्या एंडकडनं गोलंदाजी मार्कवर अमित काराडे आपल्याला बघायला मिळतोय. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन फटका सजवला. डीप पॉइंटला चेंडू नो मॅन्स लाईन मध्ये बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडूची झुंज आहे. शेवटच्या क्षणापर्यंत क्षेत्ररक्षकानं 2 धावा 3री धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3री धावसंख्येनं श्री गणेशा केलाय धावफलकावर. SSPM स्ट्रायकर क्रिकेट संघानं 46 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक खिलाडी सेना बरोबर वैभव परब लढत करेल मैदानावर. पण दुसऱ्या बाजूनं एका ताकदीचा क्रिकेट संघ श्री स्वामी समर्थ वॉरियर्स क्रिकेट संघ आणि श्री स्वामी समर्थ वॉरियर्स क्रिकेट संघाच्या माध्यमातून सुरुवातीला अमित काराणेनं सुरुवात 3 या धावसंख्येनं केली आहे. बॅकफुटला जाऊन फटका टोलवायचा होता. सलामीला विनय परब आणि वैभव परब ही परब बंधूंची जोडी. कॉमेंट्री बॉक्स मध्ये योगेश परब म्हणजे 13 संगम आहे परब बंधूंचा आपल्याला बघायला मिळतोय. 3 धावा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. नो मॅच लाईन मध्ये चेंडू विसवला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत मित्रांनो नैसर्गिक थोडासा अडथळा आहे आणि त्या अडथळ्याला सांभाळून आपल्याला क्षेत्ररक्षण या ठिकाणी सुंदर क्रिकेट खेळायचं आहे. एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये घोषित स्वरूपाच्या 2 धावसंख्या आपल्याला बघायला मिळत आहेत आणि 2 या धावसंख्येनं 5 धावा धावफलकावर. गणेश राऊळ आमच्यापर्यंत सुंदर माहिती पोहोचवत आहेत. समालोचकाचा पाठीचा कणा गुणलेखक असतो आणि त्या गुणलेखकाचं सुंदर काम गणेशजी यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. 5 तर बनले आहेत. पाठलाग करायचा आहे 46चा. वैभव परब आणि विनय परब ही जोडी मैदानावर. संघाचा कर्णधार अमित सज्ज झालाय गोलंदाजीला. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा फटका मला चौदा. बॅटला व्यवस्थित स्पर्श होत नाही. नो मॅच लाईन मध्ये चेंडू विसवला जातोय. नैसर्गिक अडथळ्यातून त्या ठिकाणी सावरले स्वतःला. चेंडूची प्रती करत 2 धावा धावफलकावर. वैभव दुखापत आहे आणि दुखापत झाल्यानंतर सुद्धा आपल्या क्रिकेट संघासाठी SSPM स्ट्रायकर क्रिकेट संघासाठी महत्वाचं योगदान मी देणार या हेतून या विचारानं एक सन्मानजनक क्रिकेटकडे सुरुवातीला लक्ष केलंय. अमित कारणेला ताकद लावावी लागेल मैदानावर. हलक्या हाताने घेऊन काढलाय चेंडूला. शेवटच्या क्षणी या ठिकाणी दिशा दिली. नो मॅच लाईन मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू पोहोचेपर्यंत 2 तर बनले आहेत. 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय तर 9 धावा या धावफलकावर आपण पाहतोय. 46चा पाठलाग करत असताना ज्या 8-9 धावा पाहिजे सुरुवातीला रनिंग बिटवीन विकेट कडून सुंदर क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहेत. हलक्या हाताने या ठिकाणी घेऊन काढण्याचा प्रयत्न होता. सुरेख क्षेत्ररक्षण करतोय पॉइंट रिझनचा क्षेत्ररक्षक. निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ हा समाप्त झालाय. पहिल्या अनिवार्य पॉवर प्ले षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर एकेरी दुहेरी धावसंख्येची जी लहर सुरुवातीला 13 धावसंख्येची लहर करत 9 धावा धावफलकावर आपण पाहतोय.
24 चेंडू 24ला अजूनही करायचं आहे ते मात्र 37. 24 बॉलला करायचे आहे 37. 46चा पाठलाग. 45 तर बनले आहे. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक ओव्हर आहे ते चॅलेंजिंग ओव्हर आणि चॅलेंजिंग ओव्हरला जर धावा 10च्या पुढे बनल्या तर धावा या बोनस होईल फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट संघाला आणि जर समजा धावा 10 पेक्षा कमी आला तर तोडा कपात होईल धावसंख्येमध्ये. दोन्ही बाजूने विचार केला फलंदाजाला गोलंदाजाला नाममात्र संधी आणि या नाममात्र संधीमध्ये मित्रांनो या कडक उन्हात कडक फटकेबाजी आणि कडक सामन्यांना सुरुवात झाली आहे. 3 ओव्हरनंतर गणेश राऊळ पाण्याचे ड्रिंक घेऊन मैदानामध्ये 12 मॅन येईल पण सुरुवातीला वैभव परवात दुखापत आहे आणि दुखापत असल्यानंतर आज क्रिकेट खेळत असताना कडक उन्हात जी गरज आहे ती गरज भासली आहे मैदानावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमित करण्याची सुंदर गोलंदाजी. शेवटचा चेंडू निर्धाव त्याने एका 9 धावा बहाल केल्यात आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय तो तेजस नलावडे आपल्याला बघायला मिळतोय. तेजस नलावडे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. वैभव परब वर्सेस तेजस्वी सोडी रणनीती रंगेल मैदानावर. सुरुवातीला विनय परबची फटकेबाजी एकेरी 6 धावा 13 धावसंख्येची जोड वैभव परबचे. हा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचतोय. दुपारचं सत्र आहे 46 करायचं आहे. कडक उन्हाला आणि कडक फटकेबाजीला थोड्याच वेळात सुरुवात होईल या SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाईम हॉस्पिटल पडबे आयोजित SSPM प्रीमियर लीग 2025. खराब चेंडू थोडासा फुल टॉस पद्धतीचा अतिरिक्त उंच घेतलेला चेंडू. पंचांनी नो चेंडूचा इशारा केलाय. नो म्हणजे फ्री हिट असेल आणि फ्री हिट कोणाला मिळालाय गणेश राऊळ वैभव परबला. या फ्री हिटच्या चेंडूवर जर मोठा फटका आला धावफलक सुसज्ज स्थितीमध्ये बघायला मिळेल. SSPM स्ट्रायकर क्रिकेट संघ 46चा पाठलाग करत असताना शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू शॉर्टम पुलचा फटका पण पूल या मैदानावर धावा देऊन गेलाय तो मात्र चौकाराची खूण आपल्याला बघायला मिळत आहे. सक्सेसफुल तर झालाय मैदानावर. 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 14 धावा धावफलकावर. जी बातचीत झाली होती खराब चेंडू नंतर फ्री हिटचा बिमर नंतर आलेला चेंडू आणि त्यावर एक मोठा फटका आणि मोठ्या फटक्याचं रूपांतर हे चौकारासाठी गणलं जात. 4 या धावसंख्येनं बनलेत ते मात्र 14. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू गॅप मध्ये घेऊन काढलाय. नो मॅच लाईन मध्ये चेंडू 1 माउस सीमारेषा बाहेर 4. खेळाडू आणि रसिक प्रेक्षकांच्या ज्या नजरा लागलेल्या असतात त्या नजरांना अधिकारी मात्र आकर्षित करणारी फलंदाजी वैभव परबची आपण पाहतोय. बैठक फटका गुडनाथ शेवटच्या क्षणाला सुंदर झेल टिपलाय. वाटलं होतं झेल जाईल की काय. गणेश राऊळ ऐन मोकेच्या क्षणी या ठिकाणी हातात टिपलेलं झेल हे झेल नव्हतं गणेश राऊळ. ही मॅच होती स्वामी समर्थ वॉरियर्स क्रिकेट संघासाठी. निहार बांदेकरनं झेल टिपलं हे झेल नाही आहे ही मॅच आहे. संघाचा एक्का हा माघारी परतलाय. यानं कृष्णा सुरुवातीला सैरा वैरा करून सोडलं होतं फटकेबाजीनं. तो खेळाडू बाद झालाय झेलबाजच्या स्वरूपात. समोर आहे विनय परब. संघाची रन मशीन माघारी परतली आहे. संघाची हुकमी एक्केची लढत करणारा खेळाडू हा माघारी परतलाय वैभव परब आणि विनय परबला जबाबदारीने खेळायचं आहे विशाल सावंत. पण ज्या खेळाडूसाठी तेजस नलवडेसाठी या ठिकाणी नलवडेसाठी जो खेळाडू गोलंदाजीवर आणला त्या गोलंदाजानं आपलं काम तर पूर्ण केलंय. सुंदर झेल टिपलं गेलं.
डीप स्क्युअर रेकला आपल्याला बघायला मिळालं. कॅचेस विन द मॅच आहे. सौरभ राणेचं सुटलेलं जाईल, सौरभ राणे त्यानंतर बहरलेली फलंदाजी आणि वैभव परबचं टिपलेलं जाईल आणि स्वामी समर्थ वॉरियर्स क्रिकेट संघानं केलेला कमबॅक. हे रिझल्ट आपल्याला थोड्याच आपल्याला बघायला मिळेल. पिक्चर अभी बाकी आहे. 18 धावा धावफलकावर. खोलवर टप्प्यात चेंडू होता पण लिस्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंच 2 हात समांतर करतील. स्वेअर चेंडूचा इशारा केलाय. अवंतरच्या स्वरूपात 20 तर बनले आहेत. 20 ला 1 बाद. निम्मा धावफलक तोडक माफ करा 19 धावा धावफलकावर. 19 ला 1 बाजूची स्थिती आहे आपण पाहतोय. स्वेअरचा चेंडू आपण बघितलाय तेजसचा. फटका सोडवायचा होता. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंचाने दंडात्मक केलंय. गोलंदाजाला 20 धावा धावफलकावर. अजूनही करायच्या 26. गणेश राऊत एकेरी जरी धावसंख्या आहे. चॅलेंज ओव्हरला जरी 10 धावा आल्या तरी बोनस 4-5 धावांचा मिळेल. म्हणजे सामना आहे मी म्हणेन SSPM स्ट्रायकर क्रिकेट संघाकडे. हलक्या हाताने घेऊन काढलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू. तेजसला सन्मान दिला. एकेरी धावसंख्येनं स्वतःचं वैयक्तिक कथच सांघिक धावफलकावर 21 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरा आहे प्रगतीपथावर 21 धावा धावफलकावर. वैभव परबनं दणक्यात सुरुवात केली. 3 धावसंख्येनं त्याला मोहर दिली ती विनय परबनं. आतापर्यंत 6 धावसंख्येचे त्यावर 2 चौकाराचे मोठे फटके जे सुरुवातीला आले. फटका फसला आणि त्यानंतर संत गतीने धावफलक बघायला मिळतोय तो SSPM स्ट्रायकर क्रिकेट संघाचा. स्वामी समर्थ वॉरियर्स क्रिकेट संघाला जर कमबॅक करायचं असेल तर अमित कर्णेला एक सुंदर गोलंदाजी करावी लागेल. 21 धावा धावफलकावर. फुल टॉस आहे. ह्या चेंडूवर मोठा फटका गणेशजी राऊळ पाहिजे होता मी म्हणेन. पण लिस्टिकच्या जर बाहेर असला तर एक मात्र संधी असेल मैदानामध्ये फलंदाजांना. जीवनामध्ये अन्नाचा कण आणि क्रिकेटमध्ये फुल टॉस हा कधी वाया घालवायचा नसतो आणि तो वाया घालवलाय फलंदाजांना. जरी स्वेअर असलं असता बाहेर असलं असतं तरी त्यावर फटका बनला असता आणि तो बनवायचा होता. सांघिक धावफलकावर 23 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 23 धावा. अजूनही 9 साठी या ठिकाणी रिव्ह्यू आहे. नो चेंडूसाठी रिव्ह्यू घेतला. अतिरिक्त उंचीसाठी जर हा चेंडू जर नो असेल तर फ्रीड असेल. फ्रीडवर एक मोठा फटका निघेल. पण सुरुवातीला जर विचार केला तर बोनस स्वरूपाचा धावफलक हा बहाल झालाय क्रिकेट संघाला. त्या सांघिक धावफलकावर 23 तर बनले. अजून 23 करायचे आहेत आणि अजूनही फ्रीडची या ठिकाणी बघूया वाट पाहताय. मिळतोय फ्रीड. अतिरिक्त उंची घेतलेल्या tenniscricket.in माध्यमातून सुंदर कॅमेऱ्यावर या 4ही कॅमेरा मंच आपल्याला बघायला मिळत आहे. आणि बघूया हा नो चेंडू असेल तर येणारी संधी ही फ्रीडची असेल. व्हाईट बॉल. थोडस कमी उंचीवाला चेंडू होता. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 23 धावा धावफलकावर. तेजसनं एक गडी वैभवला बाद केले पण षटक लांबवलंय. स्वामी समर्थ क्रिकेट संघासाठी महागडं होत चाललंय. शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू बॅकफुटला जाऊन फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची झुंज आणि चेंडू झालाय विजयी चौकारासाठी. पण 18 धावा निघाल्या आहेत गणेशजी राहुल सर. कमबॅक करायचं होतं. ज्यावेळी वैभव परबचं झेल टिपलं त्यावेळी मॅच मध्ये कब्जा केला होता. प्रतिस्पर्धी संघाचा जर विचार केला तर श्री स्वामी समर्थ क्रिकेट संघाने जर विचार केला वॉरियर्स क्रिकेट संघानं अभ्यास वैभव परबचा केला होता. प्रथमतः क्रिकेट खेळत असताना वैभवला कसं बाद करायसाठी अभ्यास त्यांनी केला होता. पण त्यांचा पेपर सोडवायला सुरुवात केली आहे ती विशाल सावंत आणि विनय परबनं. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 28 तर बदले आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त. 28 धावा धावफलकावर. आता मात्र 18 ला अजून एक करायचं आहे. ते मात्र 18 बॉलला 16
18 बॉलला 18 करायचे आहेत. 18 चेंडू विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. तोपर्यंत वळूया, आवाज ऐकूया एक सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. ला 18 करायचे आहेत. 18 बॉलला 18 करायचे आहेत आणि बघूया गोलंदाजीमध्ये रोशन भटकरकडे जबाबदारी असेल. चॅलेंजिंग ओव्हरसाठी कोण येईल की काय, बहुतेक करून पंच वळले. इशारा आला कारण डकआउट करणं वैभवनं सांगितलं या ओव्हरला चॅलेंजिंग करूया, मॅच सोपी करूया. SSPM स्ट्रायकर क्रिकेट संघासाठी शेवटच्या षटकावर धडपड नको देऊया, ऑन करूया आपल्या क्रिकेट संघासाठी. कारण 18 बॉलला 18 कठीण असतं. कारण एकाच दुसरं षटक जर स्वामी समर्थ ऑरियस क्रिकेट संघानं जर कमी धावसंख्येचं टाकलं, 1-2 गडी बाद केले तर SSPM स्ट्रायकर क्रिकेट संघाला प्रेशर येईल आणि ते टिचून गोलंदाजी करावी लागेल. आणि त्यासाठी अमित करणे हा सज्ज झालाय, संघाचा कर्णधार. चॅलेंजिंग ओव्हर क्रिकेट ओव्हरसाठी आपण पाहतोय 10 धावा निघाल्या तर सामना सोपा होईल. पुढील मात्र 2 षटकात कमी धावसंख्या काढाव्या लागतील. पण जर 10 धावा निघाल्या नाहीत तर धावा पुन्हा वाढतील 12 बॉल मध्ये. हे चित्र आपल्याला बघायला मिळेल. सुंदर फटका नेत्र लेदरबॉल क्रिकेटची आठवण करून देणारा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. परतीची फेगी वाकाडणे चुकी केली आहे. तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा तर पूर्ण केल्या आहेत आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 30 धावा धावपलकावर आपण पाहतोय. 30 धावा धावपलकावर अजूनही करायचं आहे. 16-17 ला करायचं आहे. 16 आपण पाहतोय. कृष्ण या गोलंदाजीची ऍक्शन बघितल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तगडा गोलंदाज बाळा सावळेची आठवण आली. सुंदर गोलंदाजी, फिरकीचा जादूगार आहे तो. मिस टायमिंग फटका, झेलची संधी, क्षेत्ररक्षकानं झेल सोडलंय. मित्रा कॅचेस विन द मॅचेस, झेल टिपायचे आहेत. सुटलेलं झेल, नशिबाची साथ स्ट्रायकर SSPM स्ट्रायकर क्रिकेट संघाच्या फलंदाजांना. आणि 2 धावा निघत सांघिक धावपलकावर 32 धावा धावपलकावर. ज्या क्रिकेट संघानं गतवर्षी या स्पर्धेमध्ये विजेतेपदाचा झेंडा फडकवलाय तो झेंडा आपण 2025 मध्ये फडकवायचा आहे, यासाठी सज्ज झालाय. आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता. बॅटला लागून थोडासा शरीरावर चेंडू लागला गेला. त्यानंतर एकेरी धावसंख्या तर निघाली आहे. एक सांघिक धावपलकावर आपण पाहतोय तो मात्र 33 धावा धावपलकावर. 33 तर बनले. 46चा पाठलाग करत असताना संयमी क्रिकेटकडे लक्ष दिलंय. आतापर्यंत तर 5 धावा आल्या. 3 बॉलला 5 अनिवार्य असेल आणि 3 चेंडूवर 5 धावा असताना 1 धाव जरी वाचवली तरी स्वामी समर्थ ऑरियस क्रिकेट संघ पुन्हा कमबॅक करेल. चित्र आहे क्रिकेटचा खेळ हा अनिच्छेचा खेळ आहे. शेवटचा चेंडू तोपर्यंत मैदानामध्ये पडत नाही तोपर्यंत भाग्य भाकीत करणं हे अशक्य गोष्ट आहे. 33 धावा धावपलकावर. आडव्या बॅटनं मोठा फटका, शॉर्ट टर्म पुल मैदानावर सक्सेसफुल. बरोबर 39 धावा धावपलकावर. SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाइम हॉस्पिटल पडबे आयोजित ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, मोठा फटका. क्षेत्ररक्षकाला हाय हॅलो टाटा गुड बाय करत चेंडू गेलाय सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. थँक्यू. SSPM प्रीमियर लीगचा थरार रंगलाय थाटात आणि त्याला सजवलं या षटकाराने.
परबना श्री स्वामी समर्थ वॉरियर्स क्रिकेट संघाने अभ्यास केला. कृष्णा वैभव परबचा पेपर सोडवला. विनय परबनं आणि मॅच फिनिश केली मैदानावर. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल. एक खिलाडी सेनाबरोबर वैभवनं सुरुवात केली, त्याला साथ दिली. विशाल सावंत चौकाराची लयलोट आणि त्यानंतर मात्र ज्यानं फटकेबाजी करून एक हुकमी एक्केची लढत ज्यानं केली आणि सामना ज्यानं 2 मोठ्या फटक्यानं एकेरी दुहेरी धावसंख्येनं सन्मानजनक क्रिकेट बरोबर समाप्त केला, तो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल. गणेश राऊळ यांची मात्र परीक्षा चालू झाली आहे. कोणाकडे या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच, या ठिकाणी तिसऱ्या षटकातच सामना समाप्त केलाय आणि बघूया गणेश राऊळ सांगतील कोण आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एक ओव्हर 5 रन 1 गडी बाद फलंदाजी करत असताना 8 चेंडू नाबाद मॅच विनिंग 19 धावांची बहारदार खेळी करणारा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय विनय परब. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर विनंती आहे विनय परब याने आमच्या या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे मान्यवर समोर. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ची सुंदर अशी ट्रॉफी या स्पर्धेची आठवण म्हणून आपल्याला देण्यात येईल प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत. आणि आपल्याला विनंती आहे विनय परब 19 धावा 5 रन 1 गडी बाद अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकूया कृष्णा देवजी यांचा आवाज.